अनेक लोकं मला अप्रोच व्हायला लागली, की आम्हाला पण रेडिओ स्टेशन सुरू करायचं आहे. तुम्ही आम्हाला काय मदत करू शकाल? त्यावेळेला मला लक्षात आलं, की आपण ह्या माध्यमातून कन्सल्टन्सी करून लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं मदत करू शकतो आणि अर्निंग पण करू शकतो. आणि त्यानंतर त्या माध्यमातून जवळपास 8 ते 9 महाराष्ट्रामध्ये रेडिओ स्टेशन सुरू होण्यासाठी मी काम केलं. आज ते रेडिओ स्टेशन सोलापूर असेल, नंदुरबार असेल, औरंगाबाद असेल, सांगलीमधलं ईश्वरपूर असेल, जत असेल, अशा अनेक ठिकाणी, यवतमाळमध्ये आहे. अशा अनेक ठिकाणी आज ते रेडिओ स्टेशन्स सुरू आहेत आणि व्यवस्थित सुरू आहेत. यामध्ये त्या रेडिओ स्टेशनचा पूर्ण सेटअप, त्यांना सरकारी यंत्रणेमध्ये कोणती कागदपत्रं पूर्ण करावी लागतात. पुढं रेडिओ चालवायचा कसा? कारण रेडिओ स्टेशन सुरू करणं सोपं आहे, पण ते पुढं चालवणं अवघड आहे. त्याच्यासाठी डाटा कसा क्रिएट करायचा, कंटेंट कसा निर्माण करायचा, याच्याविषयी लोकांना मदत करत राहिलो. आणि त्याच माध्यमातून मीच सुरू करून दिलेल्या सांगलीच्या राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ईश्वरपूरमधली, त्या ठिकाणी मी रेडिओ हेड म्हणून काम बघायला सुरुवात केली.